मित्रांनो, श्री गणेशाय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या भक्तिमय यूट्यूब परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यात सुख, शांती आणि आर्थिक धैर्य मिळवायची अशी इच्छा बाळगतो. परंतु अनेक वेळा असे घडते की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. उत्पन्न चांगले असते, पण खर्च आर्थिक होतो. कर्ज वाढत जातो. घरात सतत अडचणी येतात. व्यवसायात मंदी येते. नोकरीत प्रगती होत नाही आणि मनात कायमच चिंता निर्माण होते. अशा वेळी अनेक जण प्रश्न विचारतात, देवाची कृपा मिळवण्यासाठी काय करावे? किंवा घरात लक्ष्मी स्थिर वास कसा राहील? अशा वेळी अनेक जण प्रश्न विचारतात, देवाची कृपा मिळवण्यासाठी काय करावे? भारतीय सनातन परंपरेत श्रद्धा, सदाचार, दान, पूजा आणि स्वास्तिक जीवन याचा अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. अनेक कुटुंब आजही धार्मिक आचरणामुळे मानसिक समाधान, सकारात्मक आणि शिस्तबद्ध जीवनाचा अनुभव घेतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 उपायाविषयी जाणून घेणार आहोत. हे उपाय श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने केले तर अनेकांच्या आध्यात्मिक आधार ठरू शकतात. लक्षात ठेवा, हे उपाय मेहनत, प्रामाणिक कायम आणि योग्य आर्थिक नियोजन यांची जागा घेत नाही, तर त्याचा पूरक म्हणून केले जातात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय क्रमांक, रोज सकाळी भगवान आणि महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा. भारतीय परंपरेत दिवसाची सुरुवात ईश्वर स्मरणापासून करणे शुभ मानले जाते. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे, देवघर स्वच्छ ठेवावे आणि दिवा लावून भगवान विष्णू व माता लक्ष्मीचे स्मरण करावे. यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात किंवा आपल्या परंपरेनुसार लक्ष्मी स्तोत्र, विष्णू सहस्रनाम किंवा इतर प्रार्थना म्हणू शकतात. या उपासनेमुळे मन एकाग्र होते, सकारात्मक विचार वाढतात आणि दिवसाची सुरुवात शांततेत होते. सातत्यपूर्वक प्रार्थना व्यक्तीला संयम, आशा आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. आर्थिक प्रगतीसाठी परिश्रम, नियोजन आणि सदाचार यासोबत अशी आध्यात्मिक साधना अनेकांच्या उपयुक्त वाटते. मित्रांनो, उपाय क्रमांक 2, प्रत्येक शुक्रवारी माता महालक्ष्मीची विशेष पूजा. मित्रांनो, हिंदू धर्मात शुक्रवारी हा माता महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अनेक कुटुंबांमध्ये शुक्रवारच्या दिवशी सकाळी घराची संपूर्ण स्वच्छता केली जाते. देवघर स्वच्छ करून तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावला जातो. त्यानंतर माता महालक्ष्मीला पांढरी किंवा लाल फुले अर्पण केली जातात. शक्य असल्यास खीर, साखर, दूध किंवा गोड नैवेद्य अर्पण करावा. पूजा कशी करावी? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघरात तुपाचा दिवा लावा. महालक्ष्मीच्या प्रतिमेसमोर कमळ किंवा उपलब्ध फुले अर्पण करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचे 108 वेळा जप करा. श्री स्तोत्र किंवा लक्ष्मी अष्टकांचे पठण करा. पूजा पूर्ण झाल्यावर संपूर्ण कुटुंबाने प्रसाद घ्यावा. या पूजेचे महत्त्व. ही पूजा करताना मनात लोभ नसावा. फक्त धन नव्हे तर समृद्धी, समाधान, आरोग्य आणि कुटुंबातील सौख्य यासाठी प्रार्थना करावी. श्रद्धा आणि सातत्य यामुळे मन अधिक सकारात्मक होते. उपाय क्रमांक 3, दान, धर्म आणि अन्नदान. शास्त्रामध्ये दानाला अत्यंत महत्त्व दिले आहे. असे मानले जाते की गरजू व्यक्तीला मदत करणे ही ईश्वर सेवा आहे.
दान म्हणजे फक्त मोठी रक्कम देणे नव्हे, आपल्या क्षमतेनुसार केलेले लहानसे दानही महत्त्वाचे असते. कोणते दान करता येईल? गरजूंना अन्नदान, विद्यार्थ्यांना पुस्तके दान, गरिबांना कपडे दान, पक्ष्यांना धान्य, गायीला चारा, वृद्धा वृद्ध आश्रम किंवा अनाथाश्रम मदत. दान करताना लक्षात ठेवण्यासारखे नियम: दिखावा करू नका, प्रसिद्धीसाठी दान करू नका, मानसिक आणि आनंदाचे दान करा, आपल्या उत्पन्नानुसार दान करा. दानाचे समाजात सहकार्य भावना वाढेल आणि स्वतःमध्ये समाधान निर्माण होते. धार्मिक परंपरेनुसार दान हे पुण्यकर्म मानले जाते. या दोन उपायासोबत पाळायचे नियम: घरात नेहमी स्वच्छता ठेवा, मोठ्याचा आदर करा, खोटे बोलणे आणि अन्याय टाळा, प्रामाणिक मार्गानेच पैसा कमवा, विनाकारण खर्च टाळा, उत्पन्नात थोडी बचत करण्याची सवय लावा. मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणताही धार्मिक उपाय मेहनत, कौशल्य आणि योग्य आर्थिक नियोजनाची जागा घेऊ शकत नाही. श्रद्धा आणि प्रामाणिक परिश्रम आणि जोडच जीवन अधिक स्थैर्य करू शकते. मित्रांनो, उपाय क्रमांक 4: दररोज संध्याकाळी दिवा लावून देवाचे स्मरण करा. सनातन परंपरेनुसार सूर्योदयानंतर आणि विशेष सूर्यास्तावेळी देवघरात दिवा लावण्याची प्रथा आहे. हा केवळ धार्मिक विधी नसून घरात शांत, सात्विक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो. संध्याकाळी झाली की घरातील सर्व कामं काही क्षणासाठी बाजूला ठेवून देवघरात तुपाचा दिवा, तिळाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर कुटुंबासोबत सर्व सदस्यांनी मिळून प्रार्थना करावी. संध्याकाळी म्हणतात येणारे मंत्र: ओम नमो नारायणा, ओम नमः शिवाय, ओम नमो महालक्ष्मी नमः, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र निवडू शकतात. दिवा लावताना पाळायचे नियम: देवघर स्वच्छ असावे, दिवा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, प्रार्थना मनापासून करावी, घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. या आचरणाचे महत्त्व: धार्मिक परंपरेनुसार नियमित प्रार्थनेमुळे मन शांत राहते, कुटुंब एकरूप वाढतो आणि सकारात्मक विचारांना बळ मिळते. अशा वातावरणात योग्य निर्णय घेणे आणि आर्थिक शिस्त पाळणेही सोपे होते. उपाय क्रमांक 5: प्रामाणिक कमाई, संयम आणि आर्थिक शिस्त हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. कोणतीही पूजा, जप किंवा व्रत हे प्रामाणिक परिश्रमाने जागा घेऊ शकत नाही. धर्मग्रंथांमध्येही सत्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांना मोठे स्थान दिले आहे. जर आपण मेहनत, प्रामाणिक कमाई आणि योग्य खर्च यांची सवय लावली तर आर्थिक धैर्य मिळण्याची शक्यता अधिक वाढते. लक्षात ठेवण्यासारखी सवय: उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा, नियमित बचत करा, अनावश्यक खर्च टाळा, फसवणूक किंवा चुकीचे मार्ग पैसे कमवू नका, प्रत्येक कमाईबद्दल देवाचे आभार माना. धर्म काय शिकवते? धर्म आपल्याला लोभ नव्हे तर समाधान शिकवते. धन हे साधन आहे, जीवनाचे अंतिम ध्येय नाही. म्हणून पैसा कमवताना प्रामाणिकपणा, दयाळू आणि सेवाभाव कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. एका गावात एक अत्यंत गरीब शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी देवाची प्रार्थना करायचा, मेहनत करायचा आणि आपल्या उत्पन्नाचा थोडासा भाग गरजू मदत करू द्यायचा. सुरुवातीला त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या, पण त्यांनी अधिक चुकीचे मार्ग स्वीकारला नाही. त्याने श्रद्धा ठेवली, प्रामाणिकपणा सोडला नाही. काही वर्षात त्याचे उत्पन्न वाढले, शेती सुधारली, कुटुंब आनंदी झाले. गावातील लोक त्याचा आदर्श मानू लागले. या कथेतून आपल्याला समजते की श्रद्धा, चांगली आचरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आणि
जोड जीवनात सकारात्मक बदल घडू शकते. हे 5 उपाय पुन्हा एकदा दररोज देवाची आणि महालक्ष्मीचे स्मरण करा. प्रत्येक शुक्रवारी श्रद्धेने महालक्ष्मीची पूजा करा. आपल्या क्षमतेनुसार दान, धर्म आणि अन्नदान करा. संध्याकाळी दिवा लावून कुटुंबासोबत प्रार्थना करा. प्रामाणिक कमाई, बचत, संयम आणि योग्य आर्थिक नियोजन करा. धार्मिक उपाय हे श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा भाग आहे. ते शिक्षण, कौशल्य, व्यवसायातील नियोजन किंवा आर्थिक व्यवसायातील जागा घेत नाही. आर्थिक अडचणी असल्यास योग्य आर्थिक सल्ला घेणे, नियोजन करणे आणि प्रामाणिक प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय माता लक्ष्मी. तुमचे अनुभव तसेच तुमचे अनुभव आणि मत आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. श्री महालक्ष्मी माता सर्वांवर कृपा करो. जय श्री हरी, जय श्री राम, जय श्री माता लक्ष्मी. धन्यवाद.